मित्रांनो, आपल्या फूड सेगमेंटची सुरुवात पालघर जिल्ह्यातील बोर्डी या गावी भरलेल्या चिकू फेस्टिवल पासून करणार आहोत। तर आपण चिकूचे काय काय पदार्थ इथे मिळतात ते आपण पाहूया। मित्रांनो, आता आपण एका अशा स्टॉलवर आलो आहोत जिथे चिकू रिलेटेड बऱ्याचशा पदार्थ मिळतात आपल्याकडे। आपण त्यांना विचारूयात की आपल्याकडे काय काय अवेलेबल आहे। तर तुमच्याकडे काय काय मिळतं? आमच्याकडे चिकूचे भरपूर प्रोडक्ट्स मिळतात। त्याच्यामध्ये चिकू लोणचं आहे, चिकू पावडर आहे, चिकू चिप्स आहे, चिकू चॉकलेट्स आहे, नंतर मँगो एक नवीन आम्ही इनोव्हेशन केलं आहे, मँगो चॉकलेट्स। आमचं फार्म आहे आणि त्याच्याकडून आम्ही बनवून आम्ही ते प्रोडक्ट विकतो। म्हणजे सनडाईड आहे, नो केमिकल्स, नो प्रिझर्वेटिव्स, काहीच नाही। तुम्ही ऐकलंच असेल की आता सगळंच इथे आपल्याकडे मिळतं। चिकूचे चॉकलेट्स म्हणा, चिकूचे चिप्स म्हणा, चिकूची मिठाई म्हणा। तर मला टेस्ट करायला काही मिळेल का सर थोडंसं? चिकू बर्फी पण आहे सर। हे आमच्या चिकूची जी पावडर आहे त्यापासून बनवलेलं आहे। हे त्याच्यापासूनच बनवलेली मिठाई आहे। जसं मिल्कशेक बनवू शकता आपण, चिकू बर्फी बनवू शकता, चिकू आईस्क्रीम बनवू शकता, चिकू बासुंदी बनवू शकतो, भरपूर आयटम बनवू शकतो। चिकूचे वेफर्स नेमकं काय, कसं काय? चिकूचं वेफर मीन्स आपलं जे चिकूचे फ्रूट्स आहेत त्याचे पीसेस करतो आपण आणि सन ड्राय करतो। सन ड्रायमध्ये आपण कम्प्लिटली त्याचं मॉइश्चर ओढून टाकतो। त्याच्यानंतर असे ड्राय चिकूचे चिप्स बनतात। आपले टेस्ट करून बघा सर। आणि हे प्युअर 100% नॅचरल आहे। याच्यामध्ये काही केमिकल्स नाही आहे, शुगर ॲडेड नाही आहे, काही नाही आहे। प्युअर चिकू फ्रूट आहे आणि हे आपलं 4 to 5 मंथ्स आपण प्रिझर्व करू शकता याला। खूप मस्त, मला मजा येते तुमच्या फेस्टिवलमध्ये। आणि हे तुमचं जे काही चिप्स आहेत ना, एक नंबर आहेत, मला खूप आवडलेले आहेत। मित्रांनो, आजपर्यंत आपण आंब्याचं लोणचं ऐकलं असेल, लिंबाचं लोणचं ऐकलं असेल, पण आज मी चिकूचं लोणचं ट्राय करणार आहे। हे बघा तुमच्या समोर, एक नंबर आहे, एक नंबर आहे। आपण त्या काकूंना विचारूया की ह्याचं वैशिष्ट्य काय किंवा या लोणच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आमच्या ह्या लोणच्यामध्ये एकही प्रिझर्वेटिव्ह वापरलेलं नाही। सॅट्रिक ॲसिड सुद्धा नाही आहे, फक्त लिंबूचा रस आणि साखर हेच प्रिझर्वेटिव्ह आहे आणि ऑइल पण नाही आहे। ओके, आणि या लोणच्यासोबत तुम्ही अजून काय प्रोडक्ट्स इथे तुमच्याकडे आहेत? आणि पावडर करतो, चिकू सुपारी करतो, चिकू चिप्स करतो, नंतर चिकू बर्फी करतो, आणखीन एक चिकू खाजा म्हणून एक दुसरा एक पदार्थ करतो। अच्छा, या पावडरचा काय म्हणजे इन्स्टंट मिल्कशेकसाठी तुम्हाला अगदी खूप सुंदर आहे। ग्रेट ग्रेट ग्रेट। या चिकू फेस्टिवलमध्ये तुम्ही बघतच असाल की आपल्याला लोणचं, इकडचे चिप्स किंवा अशा पावडरी, बरंच काय काय चिकूबद्दल आपल्याला बघायला मिळतंय, खायला मिळतंय। आम्हाला खूप मस्त वाटतंय चिकू फेस्टिवलमध्ये। काकू धन्यवाद, खूप खूप आभार तुमचे, आणि खूप मस्त आहे तुमचं। रेसिपीज आहेत चिकूपासून बनवलेल्या पदार्थांच्या, बुक आहे अमृत माधुरी म्हणून। आता एवढे सगळे चिकूचे पदार्थ खाल्ल्यानंतर डेझर्ट म्हणून काहीतरी झालंच पाहिजे ना। मग आता डेझर्ट म्हणून आपल्याकडे चिकू मिल्कशेक आहे किंवा चिकूच्या बर्फीज आहेत, टॉफीज आहेत। तर त्या सरांना विचारूया की त्याबद्दल ते काय सांगू शकतात आपल्याला? जे पण चिकूचं मिल्क प्रोडक्टमध्ये बनवतो ते रिअलच बनवतो आणि फक्त क्वालिटी मेंटेन करतो। चिकू मिल्क शेक, चिकू कुल्फी, चिकू टॉफीज, चिकू बर्फी, हे सर्व आयटम लोक लांब लांबून शोधत येतात मला। हे सगळं म्हणजे ठीक आहे, मिल्कशेक वगैरे चिकूचं जनरली आपल्याकडे अवेलेबल असतं, पण हे चिकू टॉफीची कन्सेप्ट तुम्हाला कसं काय म्हणजे डोक्यात आलं आणि तुम्ही ते बनवलं? सर हे ह्यांचं पार्सिडेज आहे, तो मेन प्रॉडक्ट पार्सिडेज आहे। तो सध्या आता कोणाकडेच अवेलेबल नाही आणि त्याची रेसिपी मला माहिती आहे, बाकी कुठे भेटणार नाही हा प्रॉडक्ट। आता सध्या तलासीमध्ये आउटलेट आहे माझं, आणि आता नेक्स्ट खानवेलला ओपन होते। डहाणूला जय हिंद बिस्किट आहे, दत्तात्रय लंच आहे, दत्तात्रय कोल्ड्रिंक्स आहे, ह्या ठिकाणी काशाला भेटतं, असं जव्हारपर्यंत जातं, जव्हार, खानवेल। मित्रांनो, जशी आपण काजू कतली खातो तशी आपण चिकू कतली बघणार आहोत। बघूया आपण कशी आहे। खूप मस्त आहे, मला वाटतं काजू कतलीच्या कितीतरी पटीने खूप जास्त टेस्टी आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल। चिकू कुल्फी आता आपण टेस्ट करणार आहोत। हे खरोखरचा चिकू आणि ही चिकू कुल्फी याच्यामध्ये जरासुद्धा फरक नाही आहे मित्रांनो। खूप
आता मला बोलायला सुचत नाही आहे तुमच्याबरोबर, पण खरंच खूप मस्त आहे. आपला मोह कधी आवडतो का, त्यामुळे आम्ही पेरूची कुल्फी पण ट्राय करतो. जे खरोबर पेरू खाल्ले किंवा चिकू खाल्ल्याचा आस्वाद या कुल्फीमधून मिळतो मित्रांनो. माझं नाव राजेश धोडी, राहायला खुर्जे, धोडीपाडा, तालुका तलासरी, जिल्हा पालघर. तुम्ही आता बघितलंच असेल की हे जे प्रोडक्ट्स आहेत ते अतिशय रिझनेबल दरामध्ये हे स्वतः मॅन्युफॅक्चर करतात आणि विकत असतात. आणि यांचे पूर्ण कॉन्टॅक्ट्स आम्ही आपल्या व्हिडिओमध्ये देऊ. त्यांचं जर ऑर्डर करायचं असेल या फेस्टिवल व्यतिरिक्त इतर जर कोणाला ऑर्डर करायचे असतील त्याचे पूर्ण डिटेल्स आम्ही देऊ. दादा, आपल्या स्टॉलवर चिकू रिलेटेड काय पदार्थ मिळतात हे तू आम्हाला सांगू शकशील का? आमच्या इथे 25 प्रकारचे चिकूचे प्रोडक्ट्स आहेत. 10 प्रकारचे चिकूचे स्वीट्स आहेत. त्यानंतर मिल्कशेक पावडर आहे. त्याच्यामध्येही वेगवेगळे व्हरायटीज आहेत. म्हणजे मिल्कशेक पावडर विथ शुगर आणि एक विदाऊट शुगरमध्ये आहे. त्यानंतर चिकू चुंद आहे, मिठा तिखा. त्यानंतर आईस्क्रीम्स आहेत, रोलकट, कुल्फी, मटका कुल्फी. आणि आता आम्ही आणखीन मिल्कशेक्समध्ये पण चिकूबरोबर स्ट्रॉबेरी, चिकू ब्लूबेरी, चिकू मँगो असे विविध प्रकारचे मिल्कशेक्स पण ॲड केले आहेत. चिकू टॉफी आहे. चिकू बोर्डीचा फेमस आहे, त्याला गव्हर्नमेंटने GI टॅग दिलेला आहे. सो त्या चिकूला काही ते व्हॅल्यू ॲडिशन झालं पाहिजे म्हणून आम्ही 2013 साली एक प्रयत्न करत होतो कसं करता येईल. तर आम्ही पहिली पावडर बनवली आणि त्या पावडरपासून मग कसे इतर पदार्थ बनवता येईल. तर आम्हाला 5 वर्ष लागली सर्व प्रोडक्ट रिसर्च करायला आणि आम्ही 2016 साली पहिलं आउटलेट चालू केलं आणि विदिन 6 मंथ्सच्या पिरियडमध्ये आम्ही 4 आउटलेट्स आता चालवतो आहे. कुठल्याही प्रोडक्टमध्ये आमच्या केमिकल्स वापरलेले नाही आहेत. आम्ही चिकू सुकवतो, त्याची पावडर करतो आणि त्याच्यापासून मग हे प्रोडक्ट्स बनवले जातात. सो पावडरपासून बनणारे प्रोडक्ट्स फार कमी आहेत. लोक पल्प वापरतात. कुठल्या फ्रूटचा पल्प बनवून त्याच्यापासून प्रोडक्ट्स भरपूर जण बनवतात. म्हणजे आईस्क्रीम्समध्ये तर पल्पच वापरला जातो, पण आमच्या कुल्फी आहे त्याच्यामुळे आम्ही पावडर वापरतो आहे. त्याचा फायदा असा आहे की त्याच्यामध्ये जो शुगर ॲड करावी लागत नाही. विदाऊट शुगर पण आम्ही बनवू शकतो, जे इतर ठिकाणी पॉसिबल नाही आहे. कुठल्याही प्रकारचे आर्टिफिशियल इसेन्स, कलर वगैरे आम्ही काही वापरत नाही. ग्रेट. दादा, हे पदार्थांबद्दल झालं, पण चिकू फेस्टिवल संबंधी काही तू काय सांगू शकतो? 2013 सालापासून चिकू फेस्टिवल चालू झालं आहे आणि त्या पहिल्या वर्षापासून आम्ही सहभागी होतो आहे. फेस्टिवलचा जो आम्हाला फीडबॅक मिळाला, जसं कुठलाही बिझनेस चालू आहे मार्केट रिसर्च करतात. सो हा आमच्यासाठी मार्केट रिसर्च करण्याचा एक प्लॅटफॉर्म होता की लोकांचा फीडबॅक बघून आम्हाला कळलं की हां की काय आम्ही पुढे जाऊ शकतो. आणि असं 5 वर्ष आम्ही सतत कंटिन्यूस इकडे पार्टिसिपेट करतो. काही नवीन, कधी टॉफी, कधी पावडर, अशा छोट्या छोट्या गोष्टी घेऊन इकडे स्टॉल लावतो. त्यावेळेला काही तेवढं प्रॉफिट किंवा तेवढं हे नव्हतं, पण कळलं होतं की लोकांचे फीडबॅक काय येतं. आणि 2016 साली आम्ही रेंज ऑफ प्रोडक्ट्स आणलं आणि त्याने चिकू पार्लर या ब्रँडखाली आम्ही चालू केलं आउटलेट्स. चिकू फेस्टिवल व्यतिरिक्त बाहेरून लोकांच्या मागण्या प्रोडक्टसाठी? हां, म्हणजे आमचे 4 आउटलेट्स आहेत. तिथे कंटिन्यूस फ्लो असतो. जसं फूड मॉल आहे, म्हणजे मोठे मोठे ब्रँड्स आहेत, तिकडेच आम्ही आमचा ब्रँड आउटलेट्स काढलेले आहेत. सो नॅचरल फ्लो आहे आणि तिकडनं मग लोकांना कळते आता हळूहळू हे समजते का चिकूचे असे प्रोडक्ट्स आहेत. आणि ह्याच्यातून इतर लोकांनाही प्रोत्साहन घेता येतं की आता जिकडे रत्नागिरी साईडला आंबे आहेत, नाशिकला संत्री आहेत, सो ते पण असे काही आंबा पार्लर किंवा ऑरेंज पार्लर असे प्रोडक्ट्स म्हणजे अशा पद्धतीने येऊ शकतात. सो तो एक लोकांना गाईड करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचं मेन बॅकग्राऊंड इंजिनिअरिंगचं आहे, पण इंजिनिअरिंगमधून आम्हाला जो प्रॉफिट मिळतो त्याच्यामुळे आम्हाला काहीतरी करायचं होतं सोशल. सो त्या पद्धतीने आम्ही प्रयत्न केले. अच्छा, आणि हे जे प्रोडक्ट्स आहेत ते जर लोकांना, आम्हाला जर प्रेक्षकांना जर सांगायचं असेल, ज्यांना मागवायचे असतील, तर ते कशा प्रकारे त्यांना मागवता येतील किंवा त्याचा सोर्स काय? आमचे आउटलेट्स आहेत. एक ठाणा नाशिक हायवेवरती आहे, एक मनोरला आहे पालघर म्हणजे अहमदाबाद मुंबई हायवेवरती, एक बोर्डीमध्येच आहे. आणि ठाणा नाशिक हायवे दोन आउटलेट्स आहेत, वाशिंद आणि आसनगाव इथे. सो तिथून तुम्ही घेऊ शकता डायरेक्ट, किंवा chikuparlor.com करून आमची वेबसाईट आहे, तिथून तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता. तिकडे सर्व इन्फॉर्मेशन आहे, तुम्ही तिथून ऑनलाईन ऑर्डर करू शकता किंवा मला व्हॉट्सअप करू शकता. नक्कीच आम्ही या प्रोडक्ट्सविषयी सर्व माहिती किंवा ते कसे मिळतील, कुठे मिळतील याबद्दल सर्व डिस्क्रिप्शनमध्ये लिहू आणि यांचा कॉन्टॅक्टसुद्धा आम्ही तुम्हाला शेअर करू. बघितलात मित्रांनो, या चिकू फेस्टिवलमध्ये मी भाकरी बनवायला सुद्धा शिकलो आहे. या काकूंच्या स्टॉलवर मी त्यांना भाकरी शेकायला मदत करतो. जुनारा कट्टा, त्या स्टॉलचं नाव आहे जुनारा कट्टा पालघर. या स्टॉलवर मी भाकरी बनवायला सुद्धा शिकलो आहे.
मित्रांनो तुम्ही बघताय ना इथे चिकू फेस्टिवलमध्ये आल्यावर मी काय काय करायला शिकलो आहे. तर तुम्ही भाकरी म्हणू नका, ही मच्छी म्हणू नका, कोळंबी म्हणू नका, सगळं तळायला शिकलो आहे. आणि हे चमचमीत पदार्थ जाताना खाणार सुद्धा आहे. झणझणीत काय सिद्धेशला सगळं काही जमलेलं आहे. सिद्धेशने एक ट्राय केलेलं आहे आमच्या किनारा कट्ट्यात आणि सिद्धेशला जमेल असं आम्हाला वाटतंय. सिद्धेश करू शकतो. सिद्धेशने एक आउटलेट खोळावं ना आम्हाला बोलवावं. आम्ही नक्कीच येऊ सिद्धेश तुला तिथे मदत करायला, तुला सजेशन द्यायला. तुला जमतंय सगळं. तुला येऊया काय ते भ्रमती करायला फिरायला. अरे वा, नक्की बघा मी केलेल्या कामाची पोचपावती मला यांच्याकडून मिळाली आहे. त्यामुळे मी असा नक्कीच प्रयत्न करेन काहीतरी आणि आम्ही तुमच्याकडे खाऊन जाणार आणि टेस्ट जरूर घेऊन जाईल. नमस्कार, माझं नाव निनाद पाटील आहे आणि गोल्ड ऑर्चर्ड्स ही आमची चिकू आणि इतर ह्या भागातले फ्रूट प्रोसेस करणारी कंपनी आहे. हे आमची आई आणि ह्या विभागातल्या काही बायका हा बिझनेस पूर्ण त्याने अगदी गृहउद्योग म्हणून 20-25 वर्ष चालवला. पण 5 वर्षापूर्वी आम्ही चिकू फेस्टिवलमध्ये असा विचार केला की आता इथे एवढा डिमांड होतो आहे ह्या प्रोडक्ट्सना आणि आपण हे प्रोफेशनली डेव्हलप केलं पाहिजे. आणि एक जे ग्लोबल मार्केटमध्ये आणि नॅशनल मार्केटमध्ये आपल्याला जाता येईल ह्या प्रकारची प्रॉडक्ट्स बनवली पाहिजेत आणि त्याचं प्रॉपर ब्रँडिंग, पॅकेजिंग आणि मार्केटिंग ह्या 3 गोष्टी आपण केल्या पाहिजेत. त्या दृष्टीने आम्ही 5 वर्षापूर्वी इथे स्टॉल चालू केला आणि काही कोर प्रॉडक्ट्स डेव्हलप केले. म्हणजे बेस प्रॉडक्ट तर होतंच की चिकू चिप्स आणि चिकू पावडर हे 2 बेस प्रॉडक्ट होती. पण लोकांना आजकाल काय अजून आवडेल आणि त्याप्रमाणे आम्ही बघितलं की जी काही फ्रूट आणि चॉकलेट हे जे कॉम्बिनेशन आहे हे कुठलीही मोठी कंपनी बनवत नाही. आपल्याला ड्रायफ्रूट आणि चॉकलेट मिळतं पण जी आपली कोर फ्रूट आहेत, ट्रॉपिकल फ्रूट आहेत, आपल्या भारतातली फ्रूट आहे त्याचं चॉकलेट आपल्याला मिळत नाही. म्हणून आम्ही चिकू आणि मँगो हे 2 आपले जे इकडचे अगदी रेग्युलर इकडचे खूप मोठ्या प्रमाणात मिळणारे फ्रूट्स आहेत त्याच्यावर आम्ही थोडा रिसर्च केला. आम्ही काही कन्सल्टंट्सना भेटलो. खूप मोठ्या पुण्याला नफारी म्हणून एक संस्था आहे, नॅशनल ॲग्रिकल्चर फूड रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणून. त्यांच्याकडून आम्ही कन्सल्टन्सीज घेतल्या की चॉकलेट्स डेव्हलप केली. आता जी आपल्याकडे ही मँगो आणि चिकूची चॉकलेट्स आहेत ही खूप प्रीमियम क्वालिटीचे प्रॉडक्ट्स आहेत ही आणि ह्याच्यात जे वापरला जाणारा मँगो आहे हा जनरली एक्सपोर्ट होतो. ओके. जो प्रोसेस केलेला मँगो जनरली एक्सपोर्ट होतो. हे प्रोडक्ट्स तुम्हाला इथे इतर मार्केटमध्ये ह्या प्रकारची प्रॉडक्ट्स मिळणार नाही कारण कॉस्ट ही खूप असतं आणि तेवढं आपल्याकडे ह्यांना डिमांड नाही. वाईन चिकूपासून वाईन बनते असं माझ्या ऐकण्यात. तर मग तुम्ही काय सांगता? तर चिकूपासून जी वाईन बनते ते म्हणजे माझ्या मामाचीच फॅक्टरी आहे आणि त्याने ते 6-7 वर्षापूर्वी हे सगळं डेव्हलप केलं. खूप मेहनत घेतली. म्हणजे आपल्याला वाईन हे द्राक्षापासून बनणारं मद्यपेय पण जवळजवळ प्रत्येक ट्रॉपिकल फ्रूटपासून वाईन बनवू शकतो आणि त्याच्यावर खूप सगळा रिसर्च केला त्यांनी. आणि आता चिकूवर तर त्या लोकांनी 3 वर्षापूर्वी ऑफिशियली प्रोडक्ट लॉन्च झालं आणि आता चिकू व्यतिरिक्त चिकू, पायनॅपल, मँगो, स्ट्रॉबेरी आणि हनी ह्या 5 फळांपासून त्यांनी वाईन बनवली आणि इथेच बायनरी आहे इथे 4-5 किलोमीटर आणि त्यांचाही खूप चांगला म्हणजे जे बेसिक आहे जे पेय आहे ते प्युअर फ्रूटपासून बनले. फल खाओ तब आप चाहो जाओ ना की फल चाहे. सो ह्या कॉन्सेप्टवर आम्ही हे सगळे प्रोडक्ट डेव्हलप केले आणि लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. खरं नक्कीच. आता तुम्ही जे म्हणालात ना ते खरं आहे, अगदी खरं आहे. आम्ही मगाशी टेस्ट केलं. तुम्ही जे म्हणालात त्याला ते साधीचं वाक्य होतं किंवा जे तुम्ही सेंटेन्स वापरलं ते खरंच खूप छान. तर थँक्यू. तर मित्रांनो तुम्ही बघितलंच असेल की आपण चिकू फेस्टिवलमध्ये कुठे कुठे फिरलो, काय काय खाल्लं, चिकूचे किती प्रकार असतात आणि बऱ्याच गोष्टी आपण बघितल्या आहेत. माझं पोट आता गच्च भरलेलं आहे. आता घरी कसं जाईन याची चिंता आहे मला. पण मित्रांनो तुम्हाला सांगेन, मला तुम्हाला सजेस्ट करायला आवडेल की तुमच्या घराजवळ आसपास कुठे असे इव्हेंट्स होणार असतील किंवा खाद्यपदार्थ फेमस असतील तर तुम्ही आम्हाला नक्की कळवा. आम्ही त्या जागी येऊ, या गोष्टी आम्ही एक्सप्लोर करू आणि तुमच्यापर्यंत किंवा तुमच्यासारख्या अनेक माणसांपर्यंत पोहोचवू. आणि तुम्ही आमच्यावर असेच प्रेम करत राहा. हे व्हिडिओज तुम्ही शेअर करा मित्रांपर्यंत. आम्ही तुम्हाला एंटरटेन करत राहू, नवीन नवीन जागेंची माहिती देत जाऊ आणि तुम्हाला त्या जागेचा प्रत्यक्ष अनुभव देत जाऊ. धन्यवाद.